हाय. आज आम्ही फोटोशूट करणार आहोत आणि तुम्ही जे फोटो बघता इन्स्टावर आशयने काढलेले जे खूपच छानवाले असतात, तर आज आशय फोटोशूट करणार आहे आणि आम्ही आलो आहे वासिनला. तर म्हटलं की आजचं जरा BTS शूट करावं. मावशीच्या घरी आलं आहे आणि असं खूप छान घर तिने ठेवलं आहे. त्याचे शॉर्ट्स टाकतेच मी मध्ये मध्ये. पण नदीवर जाणार आहोत आणि मध्ये मी एक फोटोशूट केलं होतं पाण्यातलं, तसं फोटोशूट करण्याचं प्लॅनिंग आहे. आणखीन पण एखादा कॉस्ट्यूम करणार आहे. तर बघूया काय काय होतं. ज्या फोटोशूटचे मेन मेंबर आहेत अविनाश नारकर, जे हा व्लॉग शूट करणार आहे नंतर. पण आत्ता ते तुडुंब जेवल्यामुळे झोपाळलेले आहेत. आणि हा आहे द ग्रेट आशय आणि ही आहे अश्विनी कासार, जिला तुम्ही बघतच असता रील्समध्ये माझ्याबरोबर. ती झोपण्याचं प्लॅनिंग करते आणि जे आम्ही मोडून काढणार आहोत. उठ. तर अशी टीम आहे आणि आज मजा येणार आहे फोटोशूटला. मावशीला कामाला लावलंय एक साडी शोधायला. तिला तुम्ही बघितलेलंच आहे एक्झिबिशनमध्ये. हाय. तर आता ही एक साडी 222 झालेले आहेत. तर ही एक साडी एक्स्ट्राची तिने काढून दिली आहे. ती आत्ता मी जो टॉप घातला आहे त्याच्यावर नेसणार आहे आणि एक असंच रॅन्डम शूट करणार आहे. मावशी आत्ता जे राहते ते PN चौधरी यांचं हे फार्म हाऊस आहे वासिनचं. आणि इथून तुम्हाला छान दिसत नाही आहे, पण ते पुढे आपण जेव्हा फोटोज काढायला जाऊ तेव्हा दिसेल. फारच सुंदर मेंटेन केलेलं आणि खूप अशी झाडं असलेलं, ड्रीमलँड नाव आहे त्याचं, असं हे फार्म हाऊस आहे. आणि तिकडे पलीकडे नदी आहे, तिकडे आपण जाणार आहोत. पण झाडं खाली गेल्यावरच दिसतील. तर हा पहिला लुक आहे. लुक असं काही नाही, पण हा टॉप मला आवडणारा आहे. क्रॉप टॉप आहे आणि त्याच्यावर मी मावशीची साडी नेसली आणि आशय असल्यामुळे ते फोटो चांगलेच येणार, खात्री आहे. आशय असा आतमध्ये. तर सुरुवात करूया फोटोशूटला. आणि फायनली फोटोशूटला सुरुवात झाली. खरं तर फोटोशूटमध्ये फोटोग्राफर आणि तुमच्यातली केमिस्ट्री खूप मॅटर करते. म्हणजे तुम्ही एक्सप्रेशन्स देत असता, पण ती एक्सप्रेशन्स त्या योग्य वेळी कॅप्चर करणं हे खरं तर खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्या वेळेला ती कॅप्चर होतात त्यावेळेला तो फोटो कमाल येतो. तर आशय आणि मी, आमची केमिस्ट्री ही अशाच पद्धतीची आहे. म्हणजे त्याला माहीत असतं मी कुठल्या क्षणी काय एक्सप्रेशन देणार आहे, कुठला लाईट मी कसा घेणार आहे, आणि तो फोटो क्लिक करत जातो आणि तो फोटो उत्तमच येतो. आशय मुळात खूप धडपड्या आहे आणि तो खूप पॅशनेट आहे. त्यामुळे एका फोटोच्या ऐवजी 10 फोटो क्लिक केले जातात आणि त्यातले 9 तरी छान येतातच. तुमचा विश्वास बसणार नाही, ह्या संपूर्ण फोटोशूटमध्ये आम्ही जवळपास 3000 फोटोज क्लिक केलेत. छान फोटोज येण्यासाठी थोडासा मेकअप, थोडासा गेटअप, कॉस्ट्यूम हे सगळं महत्त्वाचं आहेच, मी मान्यच करते. पण त्याबरोबरीने ते फोटोशूट तुम्ही किती छान एन्जॉय करताय, त्या मोमेंटला तुम्ही किती आनंदी आहात आणि तुम्हाला किती छान वाटतं आहे त्या मोमेंटला, यावर खूप डिपेंड करतं. जर तुम्ही आनंदी असाल, तुम्हाला त्या सगळ्याची मजा येत असेल, तर तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आणि तुमचे एक्सप्रेशन्स खूप छान येतात आणि मग फोटो चांगला येतोच येतो. कारण आशय म्हणजे पटपट सुरू होते आणि आपण असं वाकडं होत जातो. पण हा लुक मला आवडला. मस्तच झालेलं. एका लुकचे शूट झालंय आणि खूपच छान असे फोटो आले. खरं तर हा लुक असा डिसायडेड नव्हता. जनरल मावशीची साडी आवडली आणि ह्या टॉपवर, आता हा जीन्स किंवा क्रॉप टॉप आहे, तर त्याच्यावरती अशी जाणारी होती आणि मला असं मी हे कधी बांधत नाही, तर तसे बांधले होते, केस धुतलेत म्हणून. मला असं वाटलं की छान होईल एखादा लुक. पण हा कमाल लुक झाला आहे, म्हणजे बेंगॉली फील आहे त्याला. आणि आज नेमक्या मी शाकापोला घातला नाही आहे, पण खूप छान फोटो काढलेत आशेने.
तर आत्ता हा पहिला लुक तर डन झाला आहे. आता थोडंसं वेस्टर्न करणार आहे. म्हणजे मी योगा पॅन्ट्स घेऊन आले आणि त्याच्यावर असाच एखादा क्रॉप टॉप आहे जो मी असाच घेऊन ठेवला होता की कधी योगा करताना, योगाचं शूट करताना वापरता येईल. पण आता आजच्या शूटला घालून टाकते आणि छानच येतील फोटो. असे असल्यावर मला कधीच टेन्शन नाही आहेत मी कशी दिसते, मेकअप करायला हवा आहे का नाही, असं कधीच वाटत नाही. कारण ओव्हरऑल फ्रेम, ओव्हरऑल लाईट्स आणि ओव्हरऑल असं सगळं खूप छान असतं. मलाही काही टेन्शन नसते. ही मॉडेल असल्यास मला काय टेन्शन घ्यायची गरज आहे. ती काही झालं तरी एवढी सुंदर दिसते की मला काही जास्त करायचं नसतं. मला फक्त लाईट व्यवस्थित बघायचं. नो बट सिरियसली अशा असताना मी अशाकडे खूप कम्फर्टेबल असते. मी मला असं वाटतं की आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये मी इतकी कम्फर्टेबल कुठल्याच कॅमेऱ्यासमोर नव्हते जितकी मी आशयाच्या कॅमेऱ्यासमोर असते. सो माझे फोटो ते रिफ्लेक्ट होतं फोटोजमध्ये आणि ते खूप छान येतातच. तर आता एक लुक झाला आहे. आता सेकंड लुक आपण करूया. माझा एक लुक झाला आहे आणि हे दोघं इथे टाइमपास करत बसले, काहीही काम करत नाही आहेत. ती साडी मी पण नेसू शकते, मला ती खूप आवडली आहे साडी. कलकत्त्यावरून डायरेक्ट कलकत्ता. एवढी भांडणं चालली असतात याच एका गोष्टीवरून. शिट, हा तर ढापलाय माझा. हा मी क्रॉप टॉप आत्ता घेतलेला आहे जो मी घालणार होते आणि तो ढापण्यात आलाय. शिट. ऐश्वर्या तिचं नाव. व्हेरी नाईस. काय फालतू पण तो मला चांगला दिसणार आहे पण किती ह्याच्यावर जातो, ह्याच्यासाठीच बनलाय. नीचपणाचा कळस. चला, सॉर्ट वन लुक हॅज सॉर्टेड. असा हा सेकंड लुक आहे. लुक असं काही नाही आहे, अशी योगा पॅन्ट आहे. हा अश्विनीचाच स्कार्फ ढापलाय मी आणि तिचंच गळ्यातलं ढापलंय. नाही आहे का? मग मावशीच आहे. मावशीची ओढणी आहे आणि ती मी ढापली आहे. आणि हे गळ्यातलं हे अश्विनीचं आहे. स्टायलिंग तिने केलेलं आहे. तर असं आहे. आपलं सेम झालंय. काय ते बघ, पॅन्ट्स ब्ल्यू ब्ल्यू आणि टॉप ब्लॅक ब्लॅक. स्किन टोन ये सगळ्यात आशय. वेगळा स्किन टोन. अच्छा. आशेसाठी किती बेस लागेल ना, चेहराच संपत. बाय. घरात एक लुक केल्यानंतर आम्ही बाहेर गेलो. हा वेस्टर्न लुक आम्ही टोटली बाहेर शूट केला. बाहेर खूप छान लाईट होता, म्हणजे ऊन छान होतं आणि झाडं खूप होती. तर तिथे खूप मजा आली शूट करायला. पण जाता जाता सुद्धा काही फोटो क्लिक केलेच आम्ही. हो. आउटडोअर शूट करताना थोडंफार कपड्याचा रंग बघावा लागतो, कारण बाहेर खूप ग्रीन असतं आणि त्या ग्रीनरीमध्ये तुमचे कपडे उठून दिसतील अशा तऱ्हेच्या शेड्स आपल्याला सिलेक्ट कराव्या लागतात. तिथे एक छोटूसं झाड होतं आणि आशयाचं म्हणणं होतं की त्या झाडाचा आधार घेऊन काहीतरी पोजेस दे. आणि माझं म्हणणं होतं की ते झाड एवढं छोटू आहे की माझ्या वजनाने त्याला त्रास होऊ शकतो किंवा ते कलू शकतं. पण त्याला हलकं धरून त्याचा थोडासा आधार घेऊन तिथे छान फोटोज क्लिक झाले. तर चौधरी बंधूंचं हे जे ड्रीमलँड म्हणून फार्म हाऊस आहे त्याचं हे सगळं आउटर पोर्शन आहे आणि खूप झाडं आहेत. खूप. हे बकुळीचं झाड आहे,
हे वालं कुठे गेलं हात हे वालं फारच सुंदर. तर इथे आत्ता फोटो काढलेत आपण. तिकडे नदी आहे दिसते का? जायचंय तिकडे संध्याकाळी. एका ठिकाणी शूट करून आमचं मन भरतच नाही. जिथे जिथे छान छान फोटोज येऊ शकतात तिथे तिथे जाऊन ते छान छान फोटोज काढायचे असं ठरलेलंच असतं. त्यामुळे ही अख्खी बाग आम्ही फिरत होतो आणि या अख्ख्या बागेत आम्ही या वेस्टर्न लुकचे फोटो काढलेत. हा जिना फारच सुंदर होता. त्याच्यावर अशी खूप छान वेल पसरलेली होती. आता ती वेल कुठली आहे मला माहीत नाही, पण तिथे फोटोज छान आले. फक्त एक भीती होती की तिथे काही छोटंसं जनावर नाही आहे ना, किडे वगैरे नाही आहेत ना. पण दिवस होता त्यामुळे टेन्शन नव्हतं. आशय चाललाय. इथले शॉट्स झालेत आमचे. फारच सुंदर शॉट्स मिळालेत आणि उन्हामुळे फार कमाल लाईट मिळालाय आणि मजा आली ह्या लुकला. पण व्हेरी अनलाईक मी, पण मला आवडलाय. अशा लुक्समध्ये ना मला स्वतःलाच कॉन्फिडन्स नसतो. त्यामुळे मला असं होतं की नको बाबा, असं नको. साडीत कसं आपल्याला माहिती असतं आपली लिमिटेशन्स काय आहेत, आपण कुठल्या अँगलला कसे उभे राहिलो तर बरे दिसू शकू. पण ह्या अशा वेस्टर्न लुक्समध्ये जरा गोंधळ होतो माझा. पण मला आजचा हा लुक आवडलाय. काही फोटोज आले तोपर्यंत तर तेही टाकेन. मग मला सांगा तुम्हाला ते कसे वाटत आहेत. सो इथलं आपलं काम संपलंय. आता आपण संध्याकाळी जाणार आहोत नदीवर. साऊथ इंडियन साडी नेसणार आहे मी. साऊथ इंडियन ऑफ व्हाईट जी असते ती, आणि त्याच्यात पाण्यात भिजून असे शॉर्ट्स घ्यायचे आहेत. खूप छान लुक होईल आय थिंक. आणि फोटोज तर ॲज युजल आशय काढत असल्यामुळे ते छानच येतील. बेसिकली संध्याकाळचा तो लाईट, सनसेट हे सगळंच खूप काय म्हणूया मॅजिकल असणार आहे. तर मला खूप उत्सुकता आहे. तर बघूया काय होतं आहे. हे मी घेतलंय, चोरलंय म्हणजे. पण हे कसं आहे, हे असंच वाढणार आहे मोठं की हे ह्याचंच आहे? नाही नाही नाही, हे वेगळं आहे ना. मी काठ्या पावसात लावल्या होत्या आणि हे बाहेरून आणून लावून ठेवलं होतं मी. ते एवढं झालं आता मिळालेली आहेत. एवढ्या झाडांमध्ये मी ऑलरेडी मागच्या वेळेला आले होते तेव्हा 10-12 झाडं नेलेत. म्हणजे आमच्याकडे आता माणसांना बाहेर काढायची वेळ आली, एवढी झाडं आहेत. पण तरी मला मोह होतोय की हे घेऊन जायचं. मला तो व्हाईट मनी प्लांटचा तुकडा पण नाही. हां हां, हा नाही आहे माझ्याकडे. हा एवढाच आहे तुझ्याकडे. पण हे घे, हा चांगला. खरंच हा नाही आहे माझ्याकडे, सिरियसली नाही आहे. बाकी झाडं असतात, हे पण नाही आहे म्हणजे. पण हा जरा छान आहे वेगळावाला. हा जगला आणि खूप मोठा झाला तर तो छान दिसेल. हे आहे माझ्याकडे खूप मोठं. हे चालू आहे. हे मी लावलेली कुंडी. हे तसं नव्हे, माझी आहे. तसं नव्हे. घरात राहील का? हो हो, कसं होतं अशी जास्त खूप मोठी झुडूप होतं त्याचं. पण ही मला डेंजर वाटते. नदी कपडे धुवायला जातात तसं फोटो काढायला चाललोय आम्ही. गॉगल बिगल कशाला हवाय? कपडे धुताना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. चला आता नदीवरच हा व्लॉग संपणार आहे. कारण माहित नाही आता किती भिजणार आहे, काय होणार आहे. पण मजा येईल डेफिनेटली. भेटूया तिकडे. साधारण 4:30-5च्या सुमारास आम्ही नदीवर पोहोचलो. ही भातसा नदी आहे. पाणी वाहतं होतं, अजिबातच कचरा नव्हता, काहीच घाण नव्हती. एकदम स्वच्छ पाणी, तळ दिसेल असं. पण नदीतले गोटे मात्र शेवाळामुळे निसरडे झाले होते, म्हणून जरा काळजी घेत आम्ही फायनली या दगडापर्यंत पोहोचलो. ह्या फोटोशूटला मला अश्विनीचा गॉगल घालून फोटो काढायचा होता. म्हणजे आपल्याकडे 100 गॉगल्स असले किंवा आपल्या अशा 100 गोष्टी असल्या तरीसुद्धा मैत्रिणीच्या गोष्टी वापरण्याचे सुख असतं ना, ते हे होतं.
आमच्या दोघींच्या साड्यांचे रंग आशयानी फायनलाइज केले होते आणि मला ही साऊथ इंडियन लुकची ऑफ व्हाईट गोल्डन साडी तर नेसायचीच होती. माझी ही साडी कॉटनची साडी होती, पण तीसुद्धा मला अश्विनीनेच दिली होती, त्यामुळे मला वेगळाच आनंद होता ही साडी नेसण्यात. थोडीशी मिक्स आहे, अगदीच कॉटन नाही आहे, पण खूप छान अशी लाईट साडी होती. आउटडोअर शूट करताना आपल्या कपड्यांचा रंग काय आहे ह्याला खूप महत्त्व आहे, कारण ग्रीनरी असते, पाण्याचा एक वेगळा रंग असतो, म्हणजे आकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडतं आणि पाण्याचा रंग बदलतो. त्यामुळे सगळ्या रंगांमध्ये स्टँड आऊट होणारे असे जर आपल्या कपड्यांचे रंग असतील तर आपला फोटो खूप छान येतो. अश्विनी तू 1 सेकंड लवकर कर. 1 2 3 गो. हां परफेक्ट. हळूहळू करत आम्ही फायनली पाण्यात बसलो. पूर्ण भिजल्यानंतर मग जरा गार वाटणं कमी झालं, पण पाण्याबाहेर आल्यानंतर थंडी वाजतच होती, कारण संध्याकाळचं वारं सुटलं होतं. नदीवर धुणं धुवायला गेल्यानंतर जशा गप्पा मारल्या जातात, जवळपास तशाच गप्पा मारत होतो आम्ही पाण्यात बसून, आणि त्याच वेळेला आशा तिकडे आमचे फोटो काढत होता. पाण्यातल्या फोटोशूटच्या वेळेला आपण कपडे कुठले वापरतो हे खूप महत्त्वाचं आहे. एकतर त्यांचे रंग गेले नाही पाहिजेत, नाहीतर कपडेही खराब होतात आणि आपले फोटोजसुद्धा खराब होतात. आणि त्याचबरोबर आपण जो मेकअप करू, एकतर मेकअप फार मिनिमम असावा, आणि जर तो केलाच तर आपण वॉटरप्रूफ प्रॉडक्ट्स वापरून तो केला पाहिजे, कारण लायनर किंवा मस्कारा हे जर वॉटरप्रूफ नसेल तर ते सगळंच चेहऱ्यावर उतरतं आणि सगळा फोटो खराब होतो. त्यामुळे एकतर मेकअप करू नका, कारण आपली नॅचरल स्किनसुद्धा छान दिसते, आणि अगदीच केलात तर फारच मिनिमम करा किंवा वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट्सनी करा. पाण्यात जरा जाऊ दे. किती आरामात. आशाच्या कॅमेऱ्यात फ्रेम कशी दिसत होती त्यानुसार तो मला पोजेस घ्यायला सांगत होता, आणि मी दगडावर बसून जसं कम्फर्टेबल वाटेल तसं त्याला पोज देत होते. पण हे फोटो फारच सुंदर आलेत. ओके. तर असं नदीत डुंबून झालंय, खूप थंडी पण वाजते, पण खूप मजा आली. सगळे शॉर्ट्स तर तुम्ही बघितलेच असतील. तर असा होता आजचा दिवस, अ डे विथ आशय. खूप खूप म्हणजे खूप फोटोग्राफ्स, आणि त्यातले 99% सगळे फोटोज खूप छान येणार आहेत. पण प्रॉब्लेम असा होतो की ते कुठे आणि कधी आणि कसे पोस्ट करायचे, त्यामुळे ते बरेच दिवस राहतात आमच्याजवळ. पण खूप मजा येते. अश्विनी असेल, आशय असेल, आणि अभि असतो बरोबर, त्यामुळे खरंच खूप मजा येते काम करायला. आणि सनसेटची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे, खूप छान वाटतंय. पण इथे थांबूया, आजचा दिवस इथेच संपवूया, भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. तू तेवढे कव्हर केला मला.